मराठा आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। काल गैरसोयीमुळे आंदोलक रस्त्यावर उतरल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी सीएसएमटी परिसरात झाली होती। त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी सीएसएमटी परिसरामध्ये एलईडी स्क्रीन लावली आहे, जेणेकरून बाहेर मराठा बांधवांची गैरसोय झाल्यास थेट जरांगे मराठा समाजाला सूचना देतील, तर काही गैरप्रकार घडत असेल तर स्वतः जरांगे हे सूचना करतील। मराठा आंदोलनाचा आजचा खरं तर तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसात आपण परिस्थिती पाहतोय की मराठा बांधव हे मोठ्या प्रमाणात सीएसटी स्थानकाच्या बाहेर हे पाहायला मिळत आहेत। पोलिसांना पर्यायी आपला जो रस्ता आहे तो बदलावा लागलेला आहे। तर सांगायचं झालं तर जे फ्लायओव्हरच्या इथनं या साईडला गाड्या सोडल्या जात नाहीयेत। समोरचा जो मेट्रो स्टेशन मेट्रो चा सिग्नल आहे तिथून देखील वाहनं ही सीएसटी परिसरात सोडली जात नाहीयेत। या ठिकाणी पोलिसांनी आपण पाहिलं तर एलईडी स्क्रीन लावलेले आहेत, जेणेकरून बाहेरची जी परिस्थिती आहे नेमकं मराठा बांधव बाहेर काय करतायत, त्यांना काय व्यथा होत आहेत हे जाणून घेतलं जाईल आणि याचा थेट लाईव्ह प्रक्षेपण आतमध्ये देखील दाखवलं जाणार आहे। त्यामुळे पोलिसांनी सूचनेसाठी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठमोठे भोंगे हे देखील लावण्यात आलेले आहेत। काल जेव्हा शिष्टमंडळ आलं, या शिष्टमंडळाच्या चर्चेतनं आता कुठला सुवर्ण मध्य काढला जातो आणि त्याला जरांगे पाटील हे समर्थन देतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र दुसरीकडे पोलिसांवरचा ताण हा देखील वाढताना पाहायला मिळतोय, कारण जवळपास गणेश उत्सव राज्यभरात मोठ्या प्रमाणात होतोय। मुंबईत हा उत्सव महत्त्वाचा मानला जातो, तिकडे बंदोबस्त असतानाच आता इथे देखील पोलिसांचा बंदोबस्त आहे। त्यामुळे पोलिसांचा ताण हा वाढतो आहे आणि सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, तातडीने द्यावं असं मत कुठेतरी बांधवांकडनं व्यक्त केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। मुंबईच्या वेशीवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे। मुंबईमध्ये